महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय जलसंपदा, महसूल, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तसेच नगर नियोजन आणि नगर विकास विभागाशी संबंधित आहेत. या निर्णयांमध्ये यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय आहेच, त्याचसोबतच शेती व शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मल्टी मॉडेल हब स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. म्हणजेच त्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आता हे 10 निर्णय नेमके कोणते आहेत? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय घडलं? हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांमध्ये महायुतीचं पारडं जड असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. या निवडणूक निकालांनंतरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही गैरहजर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील एका कार्यक्रमासाठी गेलेले होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे दोघेही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालांनंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही अशी चर्चाही रंगू लागली आहे. आता वळूया मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांकडे. या बैठकीत जलसंपदा आणि महसूल विभागाशी संबंधित अनेक निर्णय घेण्यात आले असून ते थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बेमळा नदी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कंपनी किंवा संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होईल असा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याशिवाय शेतमालाच्या निर्मिती व निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. आता हे 10 निर्णय थोडक्यात आणि मुद्देसूद स्वरूपात पाहूया. पहिला निर्णय महसूल विभागाचा. भाजीपाला निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यातील मोजे बाबगाव तालुका भिवंडी येथे सर्व सुविधायुक्त मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर 96.80 आर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेपर हीट ट्रीटमेंट, पॅक हाऊस सुविधा तसेच फळभाजीपाला साठवणुकीच्या सुविधा येथे उभारल्या जाणार आहेत. दुसरा निर्णय नियोजन विभागाचा. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली असून संचालनालयाचे नाव अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिसरा निर्णय नगर विकास विभागाचा. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या टोलमध्ये आणखी 1 वर्ष सवलत देण्याचा निर्णय झालाय, ज्यामुळे मुंबईतील वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. चौथा निर्णय मुंबई नागरी परिवहन प्रकल्प म्हणजेच MUTP2 साठी सुधारित खर्चास आणि शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पाचवा निर्णय तिरुपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी उळवे येथील दिलेल्या भूखंडाचे शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहावा निर्णय PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 1000 ई-बस सुविधेसाठी निधी थेट प्रणालीद्वारे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सातवा निर्णय जलसंपदा विभागाचा. यवतमाळ जिल्ह्यातील बेमळा नदी प्रकल्पासाठी 4775 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 5 तालुक्यांमधील 52,423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आठवा निर्णय गृह विभागाचा. मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली असून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 45,000 शासकीय निवासस्थाने बांधली जाणार आहेत. नववा निर्णय राज्यातील युवकांना परदेशात रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि 10वा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला पनवेल येथील पश्चिमेकडील भूखंड देण्यास मान्यता देण्यात आली असून तेथे मुख्यालय आणि बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. अशा प्रकारे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पुढील काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबतही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तुमचं मत काय आहे?
या 10 निर्णयांपैकी यवतमाळ किंवा ठाणे जिल्ह्याशी संबंधित निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि जर अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.